माघ महिना 10 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024. धार्मिक गोष्टी, सण, वार, श्लोक आणि स्तोत्रे यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या महिन्यात येणारे महत्त्वाचे दिवस म्हणजे गणेश जयंती, रथसप्तमी आणि महाशिवरात्र. 13 फेब्रुवारी श्री गणेश जयंती, 16 फेब्रुवारी रथसप्तमी, 20 फेब्रुवारी जया एकादशी आणि 28 फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी. 6 मार्च स्मार्त एकादशी, 7 मार्च भागवत एकादशी आणि 8 मार्च महाशिवरात्र. माघ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे 11वा महिना आहे. मघा हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो महिना असतो त्याला माघ महिना असे म्हणतात. पद्मपुराणानुसार माघ महिन्यात स्नान, दान आणि तप याचे महत्त्व आहे. गणेश जयंती. श्री गणेश जेव्हा पृथ्वीवर प्रथम प्रकटले तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता, म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला वरद विनायक या श्री गणेशाच्या रूपाच्या जयंतीचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो. या चतुर्थीला वरद चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवतात. या उत्सवाला माघी गणेश जयंती उत्सव असेही म्हणतात. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. वसंत पंचमी. वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. या काळात सगळीकडे कोकिळेचे कूजनही ऐकू येऊ लागते. पुढे येणाऱ्या वसंत ऋतूच्या छान काळाची ती एक प्रकारे नांदीच असते. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला सरस्वती माता प्रकट झाली. तो दिवस वसंत पंचमीचा होता. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी सरस्वतीचे पूजन करायला सांगितले आहे. वसंत पंचमीला पंढरपूर येथे रुक्मिणी पांडुरंग यांचा विवाह सोहळाही खूप छान प्रकारे साजरा केला जातो. रथसप्तमी. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो व या रथाला 7 घोडे असतात आणि म्हणून हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतात असे सांगतात. या दिवशी श्री आदित्यनारायणाची पूजा करतात. पूजेच्या वेळी सूर्यमंत्र ओम सूर्याय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा असे सांगितले आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात रांगोळी काढून त्यावर गायीच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवतात. एक मातीचं सुगडं घेऊन त्याला हळद कुंकू लावून त्यात थोडेसे तांदूळ आणि दूध घालून ते विस्तवावर ठेवायचे आणि ते उतू जाईपर्यंत तापवायचे आणि उतू जाऊ द्यायचे. आता या सुगड्यातलं दूध वर येऊन ज्या बाजूला उतू जाईल त्या दिशेला सुबत्ता येते असे मानतात आणि सुगड्यातला दूध भात किंवा खीर सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. पौष शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया एकमेकींना वाणे वाटून संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात. या उत्सवाचा माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार घालून सूर्याची उपासना करण्याची पद्धत आहे. हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून मानला जातो. दासनवमी. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत सज्जनगड सातारा येथे दासनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवात सकाळी काकड आरती, महापूजा, प्रवचन, भजन, मंदिराभोवती पादुकांची मिरवणूक आणि महाप्रसाद असा दिवसभराचा कार्यक्रम असतो. समर्थ रामदासांनी माघ वद्य नवमीच्या दिवशी देह ठेवला असल्यामुळे या दिवसाला दासनवमी म्हणतात. महाशिवरात्र. प्रत्येक महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यातल्या चतुर्दशीला शिवरात्र असते. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये माघ महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. समुद्रमंथनातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन करून भगवान महादेवांनी ब्रह्मांडाला वाचवले आणि सृष्टीचे रक्षण केले तो हा दिवस. बरेच लोक हा दिवस शंकर पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणूनही साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात
भगवान महादेवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान महादेवाची पूजा करावी असे सांगितले आहे। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते। शिवलिंगावर पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो। त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते। ओम नमः शिवाय असा जप 108 वेळा करून महामृत्युंजयाचा जप पण केला जातो। अशाच प्रकारे मराठी महिन्यांची माहिती घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा।